हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे रेसिपीचा ब्लॉग. तर मी सकाळी उठली आहे, आता वाजले 10 सकाळचे आणि मस्त फ्रेश वाटते. मी आहे सलूनच्या रूममध्ये आणि मी इथे आली सकाळी सकाळी मस्त, कारण इथे ना सकाळी सकाळी कबूतर येतात आणि मग खूप त्यांना घरटी करायची आहेत. आता ते काट्या वगैरे घेऊन येतात. मग मी सकाळी माझा पहिला राऊंड सलूनमध्ये असतो की ते आलेत का, तर त्यांना म्हणजे बाहेर हाकलायला, तर त्याच्यासाठी मी येते. तर मी इथे आले तर मला बरं वाटतंय म्हणून मी बसली. आणि आता मी फ्रेश वगैरे झाली आहे, आंघोळ वगैरे झाली आहे, पूजा पण झाली आहे. आणि आता मी चालली आहे चिकन मटण आणायला, कारण आज आहे संडे आणि संडेचा स्पेशल मेनू असतो. काय ना काय मी बनवतेच. तर खूप दिवस आहे ना चिकन नाही खाल्लं आहे. आम्ही आणलंच नव्हतं, मटण आणि फिशच आणत होतो. तर आज खूप कंटाळा आला आणि आरुष बोलतोय मला चिकनच पाहिजे, नाही तर मी खाणारच नाही. तर म्हटलं ठीक आहे, मग चिकन थोडंसं आणू. आणि आज मी बनवते चिकन बिर्याणी. तर मी इन्स्टंट कुकरवाली चिकन बिर्याणी बनवते आणि मी ही आधी ट्राय केली आहे आणि म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करू. तर मी आज परत तीच इन्स्टंटवाली कुकर ची चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी किंवा व्हेज पण तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही व्हेज पण बनवू शकता, सेम माझी पद्धत फॉलो करून. तर मी एकदम इन्स्टंटवाली बनवली आहे. 2 पॉटमध्ये तुमचं होतं. एका पॉटमध्ये बिर्याणी आणि एक तुम्हाला राईस शिजवायला लागतो, तर 2च लागतात. बाकी काही म्हणजे जास्त असं खूप बिर्याणीचं तामझाम असतं तसं काही नाही आहे. एकदम इन्स्टंटवाली आहे आणि छान पण आहे आणि इवन टेस्टी पण, खूप जास्त टेस्टी लागते. एकदम आपली दम बिर्याणी कशी असते तशी सेम लागते. फक्त त्याच्यासाठी नॉनस्टिकचा कुकर वापरा, एवढंच त्याचं आहे. बाकी काही नाही. कुठल्याही कुकरमध्ये करा, फक्त नॉनस्टिकचा करा आणि क्वांटिटी किती असेल त्याप्रमाणे तुम्ही 5 लिटर 3 लिटर 1.5 लिटर जसा कुकर घ्याल तसा चालेल. आणि काय नाही, मी ॲक्च्युली ही रेसिपी ह्याच्यासाठी केलेली लास्ट टाईम, कारण मला टाईम नव्हता आणि खूप वेळ लागतो ते बिर्याणीची प्रोसेस करायला. आणि नितेशला लेअरवाली बिर्याणी आवडत नाही, कारण तो बोलतो की म्हणजे सगळ्या राईसला मसाला लागत नाही. आणि आत्ता पण मी जी करणार आहे ती मिक्सिंग नाही करणार आहे, पण आपण बिर्याणी पूर्ण रेडी झाल्यानंतर मिक्स केली तरी ती छान लागते. तर त्याला तशी नाही आवडत लेअरवाली, तो बोलतो मला तशी नको करू. म्हणून मग मी म्हटलं अशी करून बघते, जेणेकरून ती छान पण लागेल आणि एकदम प्रॉपर दम बिर्याणी जशी हॉटेलमध्ये भेटते प्रॉपर तशी होते. तर तुम्ही नक्की माझी रेसिपी फॉलो करा. आणि मी बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी टाकल्यात, बिर्याणीच्याच वेगवेगळ्या पद्धती सुद्धा टाकल्यात आणि त्याची क्वांटिटी आणि किती काय काय हवं आहे, साहित्य वगैरे सगळं सांगितलं आहे. तर ही सुद्धा मी टाकणार आहे. आणि किती शूट होत आहे माहिती नाही. ऑलरेडी आता मी चालली आहे आणि खूप चिकन मटनला गर्दी असते, तर मी ते पहिले घेऊन येते आणि क्लीन करते आणि मॅरिनेट करते. आणि मॅरिनेशनला मी काही करणार नाही. चिकनला जसं आपण खूप बिर्याणीला मॅरिनेशन वगैरे करतो तसं करणार नाही आहे. मी नॉर्मल आलं लसूण कोथिंबीर ची पेस्ट आणि आलं लसूण पुदिना कोथिंबीरची पेस्ट, ती पेस्ट मी पूर्ण चिकनला लावणार आहे. त्याच्यात थोडंसं मीठ, लिंबू आणि आपलं मिरची पावडर, हळद, एवढ्याच गोष्टी टाकणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच टाकणार नाही. आणि 1 चमचा थोडंसं हवं तर तेल टाका, म्हणजे तेल टाकलं ना तर चिकन आहे ना एकदम असं स्मूथ होतं, असं रब्बरसारखं लागत नाही. तर मी मॅरिनेट करताना चिकनमध्ये नेहमी थोडंसं तेल टाकते. तूप टाकलं तरी चालतं, काहीतरी मॉइश्चर पाहिजे म्हणून मग तेल टाकते. आणि चिकनला आपण मॅरिनेट केलं ना तर खूप पाणी सुटतं ना चिकनला, तर ते सुद्धा सुटत नाही तेल लावल्यामुळे, कारण मी दरवेळेसच करते. आणि म्हणजे मी खूप बऱ्याच वेळा बघितलं आहे की जेव्हा जेव्हा मी तेल टाकायचं समजा विसरली ना तर खूप पाणी सुटतं आणि तो जो लावलेला मॅरिनेशनचा मसाला असतो ना तो सगळा त्या पाण्याबरोबर उतरून येतो. आणि मग मी तर ते पाणी फेकून देते, कारण मला परत ते पाणी त्या चिकनमध्ये टाकायला नाही आवडत. तर आणि तेल लावलं ना आपण थोडंसं मॅरिनेशनला, तर ते चिकनचा जो मसाला ना तो असा पाण्याबरोबर उतरून येत नाही, म्हणजे चिकनला पाणी सुटत नाही. तर मी तसं काय काय बऱ्याच छोट्या मोठ्या अशा टिप्स आहेत. तर मी मॅरिनेशनचा व्हिडिओ नाही टाकणार आहे, कारण मी आता जाऊन येईन आणि लगेच मॅरिनेट करून ठेवेल आणि मला खूप कामं आहेत घरातली, ती सगळी करणार आहे आणि त्याच्यानंतर मी रेसिपी शूट करणार आहे. तर किती काय शूट करते ते तुम्ही बघा आणि चला कंटिन्यू राहा. आणि हां, मी मटण पण आणणार आहे. तर मी मटण एकदम सुकं तर नाही करणार, थोडं भाकरीबरोबर असं खाता येईल असं करेन. आणि मी चिकन बिर्याणी आणि मटण आहे ना हे दोन्ही टायमासाठी करणार आहे, म्हणजे संध्याकाळचं पण माझी सोय होऊन जाईल. संध्याकाळी मला परत वेगळं म्हणजे करावं नाही लागणार जेवण. आणि आता आरुषची एक्झाम पण स्टार्ट होते 26 पासून, आज आहे 22. तर मला थोडासा त्याचा स्टडी पण घ्यायचा आहे. तर मग 2 टाईम ते जेवण बनवत बसलं तर त्याच्यातच 2-2.5 तास जातात. तर मग मी मस्त
सकाळी सकाळीच आता जेवण बनवून घेणार सगळं आणि मग नितेश पण येईल. नितेश डबल ड्युटी आहे नितेशची, नाही तर तो चिकन मटन घेऊन येतो. मग माझं थोडं काम कमी होतं कारण तिथे खूप गर्दी असते आणि परत मग मला छोट्या 2-3 गोष्टी पुदिना दही वगैरे पण घ्यायचं आहे. तर मी सगळं जाते आणि दही पुदिना चिकन मटन सगळं घेऊन येते, मॅरिनेट करते आणि नंतर तुम्हाला रेसिपी दाखवते. तर नक्की बघा. चिकन मसाला आणि मटन मसाला आणि चिकनची कुकरमधली बिर्याणी इन्स्टंटवाली. तर चला स्टे ट्यून. तर आपण रेसिपी स्टार्ट करतो आहे आणि मी हे पाणी ठेवलं आहे ते आपल्या बिर्याणीच्या राईससाठी आहे. नॉर्मल आपल्याला राईस जसं शिजवून घेतो तसाच घ्यायचा आहे. तर मी इथे कढईमध्ये मस्त पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे स्पायसेस आपल्याला जे अवेलेबल आहेत आपल्याकडे ते टाका. माझ्याकडे शाही जिरं, वेलची, दालचिनी, लवंग असं थोडं थोडं मी टाकलं आहे सगळं आणि तेजपत्ता एवढं सगळं टाकून आहे ना चांगलं पाणी उकळून खदखदून उकळेपर्यंत चांगलं उकळायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडं 2 चमचे, थोडे जास्त जेवढे तांदूळ असेल ना त्या ह्याला लागेल असं टाकायचं. तर 2-2.25 चमचे त्याच्यामध्ये मीठ टाका आणि तूप टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. तर मी इथे तांदळाची क्वांटिटी अंदाजे घेतली आहे. मी सगळं अंदाजे घेतलं आहे. चिकन फक्त 700 ग्रॅम आहे, म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त आहे. तर त्या हिशोबाने मी अर्धा किलोच्या पेक्षा थोडा जास्तच तांदूळसुद्धा घेतला आहे. आणि हे बघा मी मीठ टाकते आता आणि आता चांगलं उकळलं, त्याचा कलर चेंज झाला. आता बघा पाण्याचा कलर एकदम व्हाईट होता तर आता येल्लोईश झाला आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये तांदूळ ओतते. तर हे बघा मी अंदाजे तांदूळ घेतले आणि मला असं वाटलं ना थोडे कमी पडतील कदाचित, म्हणून मग मी परत आहे ना थोडेसे धुवून परत टाकले. आणि हे ना मी 15 मिनटंच आधी फक्त धुवून म्हणजे भिजत टाकलेले, फक्त 15 मिनटं. ते सुद्धा माझी बाकीची तयारी होईपर्यंत तेवढाच वेळ झाले असतील. जास्त वेळ नाही टाकले तरी चालतात आणि ॲक्च्युली नाही टाकायचे जास्त आधी भिजत, कारण मग त्याचा ना तुकडा होऊन जातो त्या तांदळाचा आणि अख्खेच्या अख्खे तांदूळ राहत नाही आणि मग ती बिर्याणी खायला ती मजा येत नाही. कारण जे आपण डोळ्यांनी बघतो ते छान असं. आणि हे बघा मी आता इथे तांदूळ थोडेसे मला असं वाटते कमी पडतील, तर मी आता इथे परत धुवून टाकते. आणि तांदूळ टाकल्यावर पाणी लगेच थंड होतं तर लगेच झाकण ठेवू नका. परत ते बिना झाकणाचाच आपला तांदूळ चांगला म्हणजे उकळायचा आहे. आणि ही आपण इन्स्टंटवाली बिर्याणी करतो आहे तर त्याच्यासाठी जसं आपण नेहमी 80% शिजवून घेतो ना, तर ह्याच्यामध्ये 60 to 70% शिजवायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा असं हाताने दाबून बघू, एक 10 मिनटं फक्त उकळला ना तांदूळ जरा चांगला, आणि 10 मिनटांनी असा आपण तांदूळ घेतल्यानंतर असा कणी लागली आपल्याला, थोडी हलकीशी कणी लागली की मग गॅस लगेच बंद करायचा. तर मी इथे 2 चमचे तूपसुद्धा टाकलं आहे. तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता, पण तुपाचा जो फ्लेवर येतो ना तो चांगला. आणि जर त्याच्या अजून मोकळा हवा असेल ना, जर तुमचे तांदळाची क्वांटिटी जी क्वालिटी आहे ती थोडी सिंपल असेल तर तुम्ही लिंबूसुद्धा टाका, म्हणजे अजून तो मोकळा होईल. जर तुमचा भात चिकट होत असेल तर तो होणार नाही, एकदम मोकळा होईल. आणि मेन म्हणजे राईस जर नाही व्यवस्थित झाला ना तर बिर्याणी फसते. तर तुम्ही राईस चांगला कुक करून घ्या, 70% कुक करा, कारण आपल्याला कुकरमध्ये परत एखादी शिट्टी करायची. तर आता मी इथे तांदूळ ठेवला आहे आणि मी आता ट्रान्सफर केले त्या ह्याच्यावर राईस, कारण मी आता इथे बनवायला घेते मटण. कारण आता मटण एका साईडला होईल भात शिजेपर्यंत आणि नंतर मग कुकरमध्ये बिर्याणीचं चिकन शिजवू शकतो. तर मी आता इथे कढई घेतली आहे आणि कढई मस्त तापवून घेते आणि सिंपल मटण करणार आहे. मटणचं पण जास्त काही नाही आहे. मी आता कढई तापली की मग तुम्हाला दाखवते कसं मटण करायचं आहे. तर इथे आता कढई तापली आहे आणि मी घेतली आहे स्टीलची कढई, पण ह्याच्यात जरा लागतं, किती थिक असली तरी स्टीलमध्ये थोडंसं लागतं. तर मी मी म्हटलं करून बघते आता ह्याच्यामध्येच, कारण मटण ऑलरेडी मी आलं लसूणची पेस्ट आणि हळद टाकून शिजवून घेतलेलं 3 शिट्ट्यांमध्ये. मी काहीच त्याच्यामध्ये मीठसुद्धा टाकलं नव्हतं आणि बाकी काही नाही, फक्त आलं लसूणची पेस्ट, आलं लसूण मिरचीची आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद, बाकी त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तर मी आता इथे तेल तापायला ठेवलं आहे आणि तेल कडकडीत तापलं की आपलं थोडेसे मसाले, म्हणजेच नॉर्मल जे दालचिनी, काळी मिरी, तेजपत्ता, त्याच्यानंतर तुम्हाला लवंग हवं असेल लवंग, आणि थोडंसं जिरं जरी टाकलं ना, जिरं किंवा शाही जिरं टाकलं तरीसुद्धा चालेल.
तर माझा इथे भातसुद्धा झाला आणि ह्याच्यातलं मी पाणी गाळून परत त्याच कढईमध्ये ठेवलं आहे आणि आता बघा इथे तेल तापलं आणि चांगलं मी थोडे सगळे मसाले टाकले, त्याच्यामध्ये थोडं कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि हळू टाका कारण जोरात उडतं तेल. आणि आता मी टाकते त्याच्यामध्ये कांदे मी 3 घेतलेत, बऱ्यापैकी मोठ्या साईजचे होते आणि मटनला थोडंसं मटन चिकनला कांदे असले तर छान लागतं. तर मग मी आता ना हे कांदे चांगले फ्राय करून घेणार आहे, एकदम ब्राऊन पण नाही करणार आणि एकदम असे कच्चे पण नाही ठेवणार, थोडे असे ट्रान्सपरंट झाले ना की तोपर्यंत मी करणार आहे. आणि बघा मी मस्त फ्राय करून घेते आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये ना मीठ टाकते मटणामध्ये आणि थोडंसं कांद्यामध्ये, कारण मटनमध्ये तर मी शिजवताना टाकलं नव्हतं आणि कांद्यामध्ये मी ह्याच्यासाठी टाकते की कांदा लवकर शिजायला पाहिजे, कारण मग कांदा खूप वेळ घेतो शिजण्यासाठी. तर मी आता हे बघा पटापट कांदा फ्राय करून घेते आणि त्याच्यानंतर मटण पण सांगते तुम्हाला खूप छान शिजलेलं, 3 शिट्ट्यांमध्ये मटण शिजलं. तर तुम्ही कसं मटण त्याप्रमाणे बघा. आणि हे बघा मी इथे चिकनला मॅरिनेट करून ठेवलं, दही वगैरे जसं बिर्याणीला आपण मॅरिनेशन करतो दही वगैरे बरेच मसाले तसं काही करायचं नाही आहे, नुसतं मिरची पावडर, हळद, लिंबू आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ एवढंच टाकून आणि थोडं तेल लावून ठेवायचं. आणि कांदा बघा आता ट्रान्सपरंट झाला आहे. आणि आता मी हिरवं वाटण सांगते, कोथिंबीर, पुदिना, 2 मिरच्या आणि आलं लसूण ह्याची पेस्ट केली आहे, तर ती आपल्याला टाकायची. कांदा बघा जास्त मी ब्राऊन नाही केला आहे, मग त्याची चव बिघडते. तर मी त्याच्यामध्ये टाकून आता मस्त आलं लसूणचा कच्चेपणा जो असतो तो सगळा काढून टाकणार, चांगलं तेलामध्ये फ्राय करायचं म्हणजे त्यालासुद्धा तेल सुटलं पाहिजे. आणि कढीपत्ता टाका ग्रेव्हीमध्ये, छान फ्लेवर येतो कढीपत्त्याचा. आणि किंचितशी मी आता इथे हळद टाकते आणि हळद आणि थोडं हिंग तर त्याच्यावर परतून घ्या. आणि हिंग मला तर खूप म्हणजे लागतं, सगळ्या रेसिपींमध्ये मी किंचितचं हिंग टाकते. हिंगाने कसं होतं, एक तर कुठला पण पदार्थ आपल्याला बाधत नाही आणि दुसरी गोष्ट थोडी टेस्ट पण चांगली येते. हे बघा, आणि स्टीलची कढई घेतली की त्याला पटापट लागतं, तर स्टीलची कढई घेत असाल तर काळजी घ्या. मी तर नंतर म्हणजे दुसऱ्या ह्याच्यावर ट्रान्सफर केलं. आणि इथे बघा मी दही घेतलं आहे आणि हे दही मी आता फेटून घेते. मी एवढं सगळं दही नाही टाकणार आहे मटनला, मला चिकनलासुद्धा दही लागणार आहे, तर मी सध्या आता म्हणजे विस्क करून घेते आणि ह्याच्यातलं 1 ते 1.5 चमचा फक्त मी मटनला टाकणार आहे, कारण मटन आहे ना असं मस्त स्मूथ होतं, असे धागे लागत नाही मटनमध्ये जर तुम्ही दही टाकाल तर, म्हणजे एकदम टेंडर होतं मटन. तर नक्की तुम्ही 1 ते 1.5 चमचा, आंबट नसायला पाहिजे दही, फ्रेश दही पाहिजे. आणि मस्त ते फेटून आहे ना ते 1 ते 1.5 चमचे तुमची जशी मटनची क्वांटिटी असेल ना त्याप्रमाणे तुम्ही दही टाका आणि नक्की टाका. टोमॅटो टाकायची गरज नाही, टोमॅटोला स्किप करा आणि त्याच्यामध्ये दही टाका. तर मी इथे टाकते लाल मिरची पावडर 2 चमचे आणि आपला घरचा मालवणी मसाला 2-3 चमचे टाकते, छोटा चमचा आहे तर म्हणून मी 3 चमचे टाकले. तुमचं तिखट कसं आहे त्याप्रमाणे टाका. त्याच्यानंतर मी इथे टाकते मटन मसाला आणि मटन मसाला तर टाकायलाच पाहिजे, कारण आपण मटन बनवतोय म्हटल्यावर मटन मसाला बऱ्यापैकी टाकायचा. आणि त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला असतो मटन मसालामध्ये, तर त्या हिशोबाने तुम्हाला गरम मसाला पण टाकायचा आहे. आणि इथे मी टाकते किचन किंग मसाला. आणि किचन किंग मसाला माझ्या सगळ्या रेसिपींमध्ये असतो, काय माहिती नाही मला आवडत होतो. त्याच्यामध्ये धना पावडर पण असते, तर वेगळी अशी धना पावडर, जिरा पावडर अशी टाकायची गरज नाही पडत जर किचन किंग मसाला असेल तर. आणि गरम मसाला ना मी सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यानंतर थोडासा टाकणार आहे वरून. आणि हे बघा मी किती तेल टाकलेलं, तर सगळं तेल आता कांद्याने खेचून घेतलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी जे शिजवलेलं मटण आहे ते टाकते. मी पाणी लगेच नाही टाकणार आहे, मी या मसाल्यामध्ये सगळं मस्त मटण परतून घेणार आहे. आणि आता मी गाळून घेते, कारण म्हटलं पाणी नको यायला त्याच्याबरोबर, मग परत ते म्हणजे पाणी लगेच टाकलं की मग ते परतल्यासारखं नाही होत. चिकन मटण आहे ना तुम्ही जेवढं फोडणीमध्ये परताल ना तेवढी त्याची टेस्ट छान येते.
तर मी आता हे चांगलं परतून घेते आणि परतल्यानंतर आहे ना 1-2 ते 3 सेकंड चांगलं परतलं की वरतून तुम्ही झाकण ठेवा आणि म्हणजे त्याला ना मटण असू दे किंवा चिकन असू दे त्याला पाणी सुटतं, त्याचं स्वतःचं पाणी सोडतं ते आणि त्याच्यामुळे जी टेस्ट येते ना ती खूप छान येते. तर मी आता हे बघा इथे चांगलं परतून घेते आणि त्याच्यानंतर 1-2 ते 3 मिनटं परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तूप आणि तुपाने जी टेस्ट येते ना मटनला खूप छान येते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अमूल बटर टाका, तूप स्किप करू शकता, पण तुपात जर मटण परतलं ना तर खूप छान लागतं. तुम्ही एकदा करून बघा. मी तेलाची क्वांटिटी ह्याच्यासाठीच कमी घेतलेली कारण मला नंतर तूप टाकायचं आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने जर तुम्हाला नसेल आवडत तर, पण ह्या स्टेपला ना तुम्ही जेव्हा परतत असाल तेव्हा वरून तूप टाका. तुमचं घरगुती तूप असेल तर चांगलंच आहे. आणि हे बघा ह्याच्यामध्ये मी दही टाकते. आता 1.5 चमचा फक्त दही टाकलेलं फेटलेलं आणि दही टाकल्यावर लगेच गॅस बारीक करा नाही तर दही फुटेल आणि म्हणजे चिकनचं जे मटनचं टेक्स्चर आहे ग्रेव्हीचं ते एकदम असं फाटल्यासारखं जशी आपली कढी फुटते तशी दिसेल. तर दही टाकत असाल तर लगेच गॅस कमी करा आणि जेव्हा थोडंसं व्यवस्थित होईल तेव्हा तुम्ही गॅस मोठा करा. तर इथे वाटण आहे कांदा, खोबरं आणि ह्याच्यामध्ये पण थोडी आलं लसूण आणि थोडी कोथिंबीर आहे, टोमॅटो नाही आहे ह्याच्यामध्ये. तर मी हे 3 चमचे टाकून घेते, छोटे 3 चमचे. तुम्हाला जसं वाटण जास्त वाटणाची टेस्ट आवडत असेल तर ते करा. मला वाटण जास्त आवडत नाही तर त्याच्यामुळे मग मी 3च चमचे टाकते. आणि आता मी चांगलं मटण तुपावर परतल्यानंतर हे वाटण टाकून वाटण पण परतणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी झाकण ठेवणार आहे. तर बघा तुम्ही कसं मस्त दिसतंय. तर हे बघा मस्त परतून झाले आणि ह्याच्यावर तुम्ही ना थोडीशी कसुरी मेथीसुद्धा टाकली तरी चालेल. आणि मी आता गॅस बारीक केला आहे आणि मी त्याच्यावर ठेवते झाकण. बघा आणि मी 1-2 मिनटांनी तुम्हाला दाखवते. तर हे बघा काय मस्त तेल सुटलं आहे. आणि हे बघा स्टीलची कढई घेतली ना की हाच प्रॉब्लेम आहे की खाली लागतं, पण बोलतात स्टीलच्या कढईत चांगलं असतं कुकिंग केलेलं. आणि हे बघा मी आता हे मटण शिजवताना जे पाणी होतं ते टाकलं आहे आणि हे मी एवढं ग्रेव्ही नाही ठेवणार आहे. मी आता ह्याच्यामध्ये हे टाकलं आहे ना पाणी तर मस्त उकळून घेणार आहे चांगलं आणि थोडं आटवणार आहे म्हणजे थोडं सुकं करणार आहे. तर तुम्ही बघून घ्या. थोडं मी अजून 4-5 मिनटं मोठ्या गॅसवर ठेवते आणि मग तुम्हाला थोडं ड्राय झालं की दाखवते. तर आपण आता करूया चिकन बिर्याणीची तयारी. तर मी इथे नॉनस्टिकचा 5 लिटरचा माझा कुकर घेतला आहे. माझा जुना कुकर आहे पण ह्याच्यामध्ये खूप छान होता, अजिबात खाली लागत नाही. तर मी ह्याच्यामध्ये तेल टाकले आणि प्लस मी तूपसुद्धा टाकणार आहे. तर क्वांटिटी राईस पण बऱ्यापैकी आहे आणि चिकन पण, त्याच्यामुळे मी थोडं तेल जास्त टाकलं आहे. 4 ते 5 पळ तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठे 2 चमचे तूप टाकणार आहे. हे बघा मस्त. आणि तुपामुळे ना बिर्याणी ना स्मेल तर खूप छान येतो जसं आपण ओपन केलं आहे. आणि आता इथे मस्त तेल तापलं आहे कडकडीत. तर मी ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेते. तर मी इथे 4 मोठे कांदे घेतलेत कारण बऱ्यापैकी आहे चिकन म्हणून मी 4 मोठे कांदे घेतलेत आणि ते उभे कापून घेतलेत, बारीक नाही कापले. तुम्हाला जर बारीक हवे असेल तर बारीक कापा, पण बिर्याणीमध्ये मध्ये टेस्ट येते कांद्याची तर खूप छान लागते. तर मी त्याच्यातला थोडासा 1.5-2 कांदे मी हे तेलात टाकलेत कारण मला बरिस्ता करायचा आहे म्हणून. तर मी कुकरमध्येच बरिस्ता करून घेते. आपण नॉर्मली बिर्याणी बनवतो तर सगळं परत वेगळं तेल घ्या, मग त्याच्यामध्ये परत बरिस्ता बनवा, एका साईडला चिकन बनवा. तर तसं काही नाही आहे. एकाच कुकरमध्ये आता मी बरिस्तासुद्धा बनवणार आहे आणि त्याच्यातच मी बिर्याणीचं चिकनसुद्धा. आणि इथे बघा आपलं मटण रेडी झालं आहे. आपल्याला मागाशी किती असं पातळ वाटत होतं आणि आता मस्त थिक झालं आहे आणि एकदम टेंडर झालं आहे. तर मी वरतून असा मसाला टाकते फ्लेवरसाठी, गरम मसाला, आणि झाकून ठेवते आणि बरोबर त्याचा फ्लेवर आहे ना मस्त चिकनला मटनला लागतो. कुठली रेसिपी करत असाल ना तर गॅस बंद केल्यानंतर तुम्ही थोडासा मटन मसाला किंवा गरम मसाला टाका आणि गॅस बंद करून टाका. तर इथे माझा बरिस्ता पण रेडी झालेला आहे. एकदम थोडासा केला आहे मी, जास्त नाही केला आहे. तर मी इथे बरिस्ता पण बनवून घेतला आहे आणि त्याच तेलामध्ये मी आता उरलेला कांदा टाकणार आहे. जे मी 4-4.5 कांदे घेतले त्याच्यामधलाच मी बाकीचा कांदा आता फोडणीला टाकणार. आणि हा कांदा पूर्ण मी सॉफ्ट होईपर्यंत, हा पण कांदा आपल्याला ब्राऊन नाही करायचा आहे, नॉर्मल ठेवायचा. आणि त्याच्यामध्ये मी फोडणीला कोथिंबीर टाकले. फोडणीला थोडी कोथिंबीर टाकली ना की त्याचा थोडा अरोमा तेलामध्ये उतरतो आणि ती टेस्ट येते. तर मी बघा आता
सगळं मी एकत्रच टाकते. कोथिंबीर, टोमॅटो मी 2 घेतलेत मोठेवाले, तर ते पण टाकले आणि माझ्याकडे टोमॅटो कच्चे होते. जर तुमचा पिकलेला असेल ना तर एकच टाका. आणि हे बघा इथे मी सगळी तयारी करून ठेवले, कोथिंबीर वगैरे सगळं चिकन मॅरिनेशन करून ठेवलं आहे, राईस शिजवून ठेवलं. आणि हे बघा एका साईडला आपला कांदा आणि टोमॅटो पण मस्त सॉफ्ट झाला आहे एकदम. आणि मी एका साईडला ना दूध थोडंसं गरम करून त्याच्यामध्ये केसरच्या काड्या पण टाकल्यात. आणि इथे बघा मस्त सॉफ्ट झालं आहे, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकते आणि छान परतून घेणार आहे. हिंग तर मी सगळ्यात टाकते. आणि हे बघा चांगलं एकदम खूप आपल्याला स्मॅश नाही करायचं, स्मॅश होईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथे मी आता आलं, पुदिना, लसूण, कोथिंबीर आणि 2 मिरच्या ह्याची पेस्ट केलेली ती मी टाकणार आहे. बऱ्यापैकी 3 चमचे टाकलेत आणि अर्धा चमचा मी चिकनला मॅरिनेशनसाठी लावलेलं. तर हे बघा ह्याचा परत इथे कच्चेपणा, हीच पेस्ट मी मटनलासुद्धा टाकली, तर ह्याचा पूर्ण कच्चेपणा निघून द्यायचा आहे, मस्त तेलामध्ये परतायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे मसाले घेतलेत, त्याच्यातली हळद टाकून घेते. आणि मसाल्यांमध्ये मी गरम मसाला, किचन किंग मसाला, त्याच्यानंतर मटन मसाला आणि लाल मिरची पावडर आणि घरचा एक मसाला आणि मीठ घेतलं आहे. तर मालवणी मसाला मी एकदम थोडासा घेतला आहे नावाला. तर हे बघा आता मी आलं लसूणची पेस्ट चांगली फ्राय झाली की फोडणीत परत एकदा कोथिंबीर टाकणार आहे आणि थोडंसं बरिस्ता टाकायचा फोडणीमध्ये, तर त्याचा फ्लेवर उतरतो त्याच्यामध्ये. आणि इथे मी आता उरलेलं सगळं दही, म्हणजे पाव किलोचे जे दही असतं तर ते मी सगळं दही टाकलं आहे. त्याच्यातलं 1.5 चमचा फक्त मटरमध्ये टाकलं आहे. आणि आता मी इथे गॅस बारीक केला आहे आणि आता इथे पाणी सुटेल, तर ते पाणी पूर्ण सुकून तेल, दह्याला जेव्हा तेल सुटेल ना तोपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. तर मी इथे चांगलं बारीक गॅसवर हे परतून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता हे बघा कढईला तेल सुटले, तर मी त्याच्यामध्ये सगळे जे तुम्हाला मसाले सांगितले ते सगळे टाकून घेते आणि परत परतून घेते. आणि मसाले टाकले की दह्यातलं थोडंफार उरलेलं तेल असतं ते पण मसाले खेचून घेतात. आणि मस्त आता अजिबात तुम्हाला थांबायचं नाही, कंटिन्यू स्टेअर करत राहा आणि तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्या. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे चिकन. या फोडणीच्या मसाल्यामध्ये जेवढं चिकन आपण सगळं फिरवून घेऊ, म्हणजे पूर्ण फ्राय करू, तेवढा त्या चिकनला मसाला लागेल. तर हे बघा साईडने मस्त तेल सुटलं आहे, तर मी ह्याच्यामध्ये आता चिकन टाकते तेल सुटल्यामुळे. आणि आता हे चिकन मी टाकलं की चांगलं परतून घेणार आहे. कलेजी मी ठेवणार आहे फ्राय करण्यासाठी, तर मी इथे चिकन टाकून घेतलं आणि मस्त फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसं मस्त टेक्स्चर येतं आहे ते चिकनला. तर तुम्ही पण मस्त चिकन टाकलं ना की फोडणीमध्ये चांगलं परतून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जर असं पण तुम्ही नॉर्मल ग्रेव्ही करत असाल तर तुम्हाला वाटण टाकायचं असेल तर तुम्ही सेम प्रोसेस करून नंतर थोडं वाटण टाकलं तर छान ग्रेव्हीसुद्धा होते. तर आपल्या इथे आता वाटण वगैरे काही टाकायचं नाही. बिर्याणीमध्ये आलं लसूणची पेस्ट आणि दही हेच महत्त्वाचं असतं आणि त्याचीच ग्रेव्ही करायची, जेणेकरून बिर्याणीची टेस्ट नको बदलायला. तर सेम तुमची हॉटेलसारखी बिर्याणी होईल. तुम्ही जर त्याच्यामध्ये खोबरं, कांद्याची पेस्ट वगैरे सगळं टाकत राहाल ना तर टेस्ट बिघडते. आणि कांदा, टोमॅटो तुम्ही पाहिजे तर प्युरी करून टाकू शकता. मी इथे अख्खे टाकलं आणि मी इथे टाकते केवडा इसेन्स थोडासा टाकला आहे मी, थोडा फ्लेवर येण्यासाठी. जर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही तर स्किप करू शकता. तर हे बघा चिकनला कलर किती सुंदर आला आहे. अजून चिकन शिजायचं आहे पण तरीसुद्धा एवढं छान दिसतं आहे आणि पूर्ण घरामध्ये ना छान अरोमा पसरलेला चिकनचा. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते किंचित आणि झाकण ठेवून देते. आणि एक 2-3 मिनटानंतर हे बघा मी काढल्यानंतर चिकनला अजून पाणी सुटलं आहे, जे तर मी थोडंसं शिंपडलंच होतं आणि अजून थोडं पाणी सुटलं आहे. आणि आपल्याला हे पाणी सुकवायचं नाही आहे, कारण आपण 70%च तांदूळ शिजवून घेतला आहे ना, तर मग त्या पाण्याची आपल्याला गरज लागेल. ते पाणी आपलं राईस खेचून घेईल. आणि हे बघा किती पटापट माझी रेसिपी होते इन्स्टंटवाली आणि खरंच तुम्ही करा. आता मी हे बघा चिकनमध्ये जसं 10-20% चिकन शिजलं ना की लगेच हा शिजवलेला राईस त्याच्यामध्ये आपला कुकरमध्ये टाकायचा आहे आणि मी सगळा राईस टाकून घेणार. आणि आम्हाला ना जास्त पीसेसपेक्षा त्या चिकनचा मसाला आणि राईस खूप आवडतो, तर म्हणून मी राईसची क्वांटिटी जास्त ठेवली आहे. थोडं आमच्याकडे गेस्ट पण होते म्हणून. तर तुम्हाला जर राईसची क्वांटिटी कमी करायची असेल त्या हिशोबाने मसाले वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने ट्राय करू शकता, तर तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी आता हे बघा जेवढा राईस होता सगळा मी टाकून घेतला आहे. आणि ह्याच्यामध्ये वर मी आता काय काय टाकते ते पण बघा तुम्ही. तर मी ह्याच्यावर आता टाकणार आहे बरिस्ता. आणि आपल्याला बरिस्ता थोडासा असा
वरच टाकून थोडासा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने करा नाही तर स्पूनने करा. तर मी आता इथे स्पूनने थोडासा असा खाली घालते, जेणेकरून त्या बरिस्ता भातामध्ये त्याचा फ्लेवर येईल बरिस्त्याचा. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि मी इथे 10-15 ना पुदिन्याची पानं घेतले. तुमच्याकडे असतील तर टाका, नाही टाकलं तरी चालते. तर मी इथे कोथिंबीर आणि पुदिन्याचं ची पानं घेतलेत, तीसुद्धा आपल्याला वरच्यावर टाकायची. आणि मी थोडासा भात वरखाली करते. हे बघा आत्ताच हे चिकनचं जे म्हणजे ग्रेव्ही आहे ना थोडी थोडी अशी वर यायला लागले आणि किती सुंदर टेक्स्चर येतं. तर मी ह्याच्यामध्ये थोडासा फूड कलर टाकते, जेणेकरून छान. जर तुम्हाला इथे फूड कलर स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि जे मी केसर आणि दूध जे मिक्स करून ठेवलेलं, जर तुम्हाला दुधात नसेल टाकायचं तर तुम्ही हे पाण्यातसुद्धा मिक्स करू शकता, केसर आणि टाकू शकता. तर दुधामुळे काय होतं ना, छान राईसला ना फ्लेवर येतो. आणि हे बघा मी सगळं आता टाकलं आहे आणि हलकंसं थोडं मिक्स करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी तूप टाकलेलं 3 चमचे, तर मी तुम्हाला ते दाखवायला विसरली आहे. तर तुम्ही ना वरतून 2 ते 3 चमचे साईडने चांगलं तूप सोडा, जेणेकरून आहे ना आपली बिर्याणी मस्त स्मेल पण येतं. आणि ह्याला आपण झाकण लावून एक शिट्टी घेतो ना, तर खाली जे 30 to 40% शिजलेलं चिकन आहे ते पूर्ण 80 to 90% चांगलं शिजतं. आणि दुसरी गोष्ट ना मस्त एअर पण, वाफ पण साचते त्याच्यामध्ये आणि छान चिकन आहे ना टेंडर होतं आहे. सॉरी म्हणजे तांदूळ, चिकन आणि कांदे वगैरे सगळं मिळून आहे ना बरोबर 5 लिटरचा कुकर आहे हा पॅक झाला आहे. तर माझी क्वांटिटी ही 5 किलो बिर्याणीची होती. तर तुम्हीसुद्धा बघा असं जर 5 लिटरचा जर कुकर घेतला तर माझं हे आहे त्याप्रमाणे प्रमाण घ्या. आणि हे बघा मी आता कुकर खोललं आहे आणि किती मस्त बिर्याणी झाली आणि भात एकदम मोकळा झाला आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या राईसला मसाला लागला आहे. तुम्हाला चिकनचा पीससुद्धा दाखवते. हे बघा चिकन खरंच खूप छान शिजलं आणि एकदम टेंडर झालेलं, सॉफ्ट झालेलं. आणि मी फक्त एकच शिट्टी घेतली, ते पण मीडियम फ्लेमवर. तर हे बघा एकदम मस्त बिर्याणी झालेली आणि सगळ्यांना खूप आवडली. तर तुम्हालासुद्धा अशी बिर्याणी करायची असेल तर नक्की माझी पूर्ण रेसिपी बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंटसुद्धा करा. थँक्यू, बाय बाय.